निष्ठे पूर्ण वैराग्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वारिका सारिका मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्री तिसरा विवाह विदसे माता शृंगारी नामे सज्जन दोन रूपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देवराजे श्री ते जागृत रामदास विदसे जोया जना उद्धरी. आज आपल्याला जी 82 तत्व आपण मागच्या वेळेस पाहिली त्या सगळ्या 82 तत्वानंतर ती सगळी बाजूला केल्यावर जे खरं आत्मज्ञान जे खरं स्वरूप आहे त्याचा परिचय किंवा ज्याला अगदी परब्रह्म आपण म्हणतो त्या परब्रह्माची ओळख आपल्याला झाली आहे असा त्याचा अर्थ गृहीत करायचा. ही 82 तत्व बाजूला केली की जे केवळे ते परब्रह्म स्वरूप आहे. पण समर्थाला माहीत आहे की आपण सगळी मंडळी या ऐहिक जगामध्ये वावरणारी प्रापंचिक असणारी त्यामुळे आपल्याला स्वाभाविकच हे जरी किती कळलं असं वाटत असलं तरी आपल्याला या ऐहिक जगामध्ये जास्ती गोड वाटते. स्वाभाविकच आहे. त्यातली चुकीचं असेल आमच्या मुलांच्या वर्गामध्ये सगळा कार्यक्रम संपला तर मग मला एखादा अशी कोणती आता झालं ना आपलं हे पण झालं ना मग मी आपलं म्हणलं हो नाही म्हणजे तुमची साडी खूप छान आहे कधी तिथं आपण ह्या ऐहिक गोष्टी बोलतोय याच्यासाठी आपण अगदी तयार असतो की आपल्याला बाकी किती जरी परब्रह्म परमात्मा आणि संत संघ आणि संत साहित्य याचा किती जरी अभ्यास केला तरी अनेक गोष्टीमध्ये आपलं मन इतकं रमलेलं असतं त्याला असं बाजूला काढून काही वेळ ठेवणं ही फार मोठी तारेवरची कसरत असते. आणि ते सगळं ओळखून समर्थांनी या आता दशकामध्ये हा जो शेवटचा आपला आजचा समास आहे त्याचं नावच वळी टोणप सिद्ध लक्षण असं केलं. टोणप ही खरं म्हणजे शिली आहे ना टोणपा आहे असं आपण म्हणतो. हा कानडी शब्द आहे त्याचा खरा अर्थ आहे लाकडी ओळखा. ओळखा जसा नुसता असतो डप्प पडलेला तसं तो जो टोणपा आहे तो काहीच करत नाही अशा अर्थाने तो शब्द वापरला आहे. पण असा जरी असला तरी तो सिद्ध होऊ शकतो असं पण समर्थांना सांगायचं आहे. टोणप सिद्ध लक्षामध्ये असा जरी असला जसं मतिमंद ते म्हटलेलं आहे. मतिमंद जरी असले आता मतिमंदाचा अर्थ काही वेळे नाही पण त्यांना यामध्ये गती कमी आहे. किती वेळा सांगितलं तरी पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. आपला तर सगळ्यांना चालू आपण लोकांना मतिमंद म्हणायचं कारणच नाही आहे. आपण स्वतःचा अभ्यास करत आपल्याला कळतं. रात्री झोपताना वर्गणकर महाराजांचं एक पान वाचावं आणि उठल्या उठल्या मनाला विचारावं काल काय वाचलं ही आठवते म्हणजे आपणच बंद मती असल्यासारखं आहेच. तर बुद्धी अशी आपली बंद असते म्हणून मग त्याच्या प्रसंगी असं जरी असलं तरी आपण सिद्ध होऊ शकतो. हा परमार्थ कळायला आपण तयार होऊ शकतो कळतो आपल्याला अशी खात्री जरूर या समाजात समर्थांनी आपल्याला दिली. त्याच्यासाठी काय काय करायचं ते खरं म्हणजे या उद्या 17 दशकामध्ये सांगून झालं. आता अगदी थोडाच भाग राहिला 3च दशक राहिले. मग 20 आपलं जास्ती झालं आणि थोडं राहिलं त्यामुळे कळायला काही चौघड नाही म्हणून ते आपल्याला सांगताय की ही जी काही 82 तत्व मागच्या वेळेस आपण पाहिली त्याच्यामधून आपल्याला खरा मी कोण आहे ते कळलेलं आहे. खरा मी म्हणजे देह नाही. खरा म्हणजे ज्याला आपण मी म्हणतो तो मी कोण आहे ते आपल्याला शब्दात सांगता आलं नाही तरी आपल्याला कळत आहे. देहाच्या माध्यमातून विचार केला तर सांगता समजवता येत नाही. म्हणजे डोळ्यांनी पाहिलाय का परब्रह्म परमात्मा तर आपण सांगू नाही शकणार. आपण वेगवेगळी उदाहरणं देऊन याला आपण परब्रह्म परमात्मा म्हणू शकतो असं फार तर म्हणू की एखादा आपल्या मदतीला धावून आला तर काय देवासारखा धावून आलास असं म्हणू शकतो. पण बाकी आपल्याला त्याचं वर्णन या इंद्रियांच्या मार्फत काही करता येणार नाही. इंद्रियांचे जे विषय आहेत इंद्रियांच्या ज्या क्षमता आहेत त्या अल्प आहेत. त्यामुळे त्या अल्प सगळ्या या क्षमतातून जसा शब्दस्पर्श रसगंध एवढ्या पुरत्या मर्यादितच इंद्रियांच्या गोष्टी आहेत. तर या मार्फत काही सगळा परब्रह्म परमात्मा आपल्याला सांगता येत नाही. कारण मी कोण याची ओळखण करायची झाली तर फार मोठी विचारशक्ती विवेकशक्ती आपल्याजवळ असावी लागते. आणि म्हणून त्याला तत्व निरसन किंवा तत्व झाडा असे शब्द मागच्या वेळेस आपण जाता जरा पाहिले ते की तत्व निरसन करायचं म्हणजे काय. ही जी काही 82 तत्व आहेत समजून घेतली आपण सगळी आणि ती सगळीच्या सगळी तत्व बाजूला करायची कारण ती सगळी स्थूल आहे. किंवा तत्व झाडा असा शब्द वापरला जसा केर झाडून नको असणाऱ्या गोष्टी टाकून देतो तसं ही 82 तत्व नको आहे म्हणजे ती खरी नाही आहे ती काढून टाकायची. त्यांच्याशिवाय चालत नाही आहे.
गोष्ट खरी आहे, पण तरीसुद्धा ती मात्र आपल्याला नको आहे. ती बाजूला कशी करायची हे आपण पुन्हा पुन्हा त्यांनी आपल्याला सांगितलं. आता या समासात समर्थ तुम्ही आम्ही सामान्यांनी याच्यासाठी काय करावं, हे सगळं असं आपल्याला हवं आहे. परमात्मा करायला हवं आहे. 82 तत्व स्थूल आहे, ती बाजूला करता यायला हवी आहे. मग आपल्याला स्वतःची खरी ओळख होणार आहे हे आपल्याला कळलं आहे. पण मग त्या सामान्य मंडळी तुम्ही आम्ही या परमात्म्याला शोधायचं, या स्थूल देहानीच करायचं आहे. अशी काही वेगळी शक्ती नाही आमच्याजवळ. त्या स्थूल देहानी हे करता येत नाही असं तुम्ही वारंवार आम्हाला सांगताय. मग आम्ही काय करायचं, असा नकळत येणारा आपल्या मनातला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपल्याला ह्या समासात समर्थ देणार आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्या आचार विचारांनी आपल्याला हे सगळं बदलता येईल. आपला विचार कसा आहे, आपलं त्याच्याप्रमाणे आचरण आहे का, असं आपलं आपण तपासलं तर आचरणाच्या विचारांच्या सहाय्यानं आपल्याला परमात्म्याची ओळख होऊ शकते. ते सगळं तत्वधारणा तत्वनिरसन आपल्याला करता येऊ शकतं. त्याच्यासाठी काय करायला हवं, आचार चांगला हवा किंवा विचार चांगले यायला हवे. त्याच्यासाठी श्रवण मनन करायला हवं. चांगल्या ग्रंथांचं श्रवण करणं, चांगल्या ग्रंथांचं मनन करणं, संत साहित्य वाचणं, संतांच्या सहवासात राहणं, या सगळ्या गोष्टी केल्या की आपोआपच आपलं आचरण बदलतं, आपले विचार बदलतात. आता चांगलं शोधायचं, सगळं एक 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 पाहिजे पुढे की खरं आहे हे करण्यासाठी काय तर मनुष्य देह पाहिजे, तो मिळाला आहे सुदैवाने आपल्याला. मग आता तो देह मिळाला आहे, पण देहाच्या ज्या शक्ती आहेत त्या आपल्याला पुरेशा नाही आहेत. त्याच्यासाठी आपल्याला आचार विचार हवे. आचार विचार चांगले लहान असतील तर संत साहित्य, संत सद्ग्रंथ, सज्जन मंडळी, संत सहवास मिळायला पाहिजे. आता संत ओळखता यायला पाहिजे. संत ओळखणं ही पण पक्षी कसोटीच आहे. सज्जन माणसं शोधायची कुठे, मग सज्जन शोधायची झाली तर ती शोधायची, त्याची खात्री पटवायची, त्याच्यावरती विश्वास टाकायचा. आज हा सज्जन वाटला माणूस, उद्या वाटेलच असं नाही. हा माझ्याशी चांगलं वागतो आहे पण याचा काहीतरी बोकात वेगळंच आहे असं मनात येतं. त्यामुळे त्यांची पण काही गॅरंटी देता येत नाही. त्यामुळे आपल्याला हे सगळं सूक्ष्म विचारानं ठरवावं लागतं. विवेकाने विचाराने या गोष्टी कराव्या लागतात. श्रवण मननाच्या सहाय्याने चिंतन केलं, मनन केलं, विचार केला, विवेकाने सगळ्या गोष्टी पाहिल्या, निरीक्षण केलं तर आपल्याला या गोष्टी हळूहळू करायला लागतात. असं प्रयत्नपूर्वक साधण्याची ही गोष्ट आहे. उत्तम गुणांचा अभ्यास करण्यासाठी प्रयत्नपूर्वक हे करावं हे सांगेल असं समर्थ या समाजात आपल्याला सांगायला. आता सांगून टाकलं टोणक्याचा सिद्ध होतो किंवा अगदी तमोगुणाचा सत्वगुणी किंवा गुणातीत होतं असं सगळं होऊ शकतं. म्हणजे खात्री तर दिलेली आहे, शंकेला काही जागा ठेवली नाही. होईल का, आमच्या शंका होणार आहे ते काय आमच्या काही कुवत नाही बाबा, ठीक आहे आपलं तासभर ऐकतो तेवढंच, असं नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलंय, होणार आहे, खात्री दिलेली आहे की प्रयत्न केला तर हे सगळं आपल्याला जमेल. आणि खरंच आपण बायकाईने विचार केला, म्हणजे मी माझा विचार करते की आपल्याला सांगायला सद्बुद्धी दिली, मार्ग मिळाला, किती येतं काय येतं, पुण्याचं समाधान होतं, पुण्यात परिवर्तन होतं, हा विचार करण्यापेक्षा आपल्याला या मार्गामध्ये राहायला मिळालं की नाही असा विचार करून सुरुवात केली तर होतं की कोण कुठला आधी शिक्षिका पण असं म्हणतात या ग्रंथांचा अभ्यास करायची आपल्याला कोणीतरी प्रेरणा दिली आणि त्याचा उपयोग झाला. असं प्रत्येकाच्या बाबतीत काहीतरी होतं, आपण केलं पाहिजे. किती उदाहरणं आपल्या भोवती आपल्यामध्ये सुद्धा असतात की कोणीतरी प्रेरणा देतं आणि किती कामं होतात. सुरुवातीला एखादाच ग्रंथ लिहिला असेल पण ती प्रेरणा मिळाली आणि 10-20 ग्रंथ लिहून झाले की हो अशी प्रेरणा मिळते आणि माणसं कामं करत असतात. ते फक्त शोधावं लागतं आपल्याला आणि असं शोधलं की आपल्याला लक्षात येतं की खरंच म्हटलं तर आपण स्वतः लाकडाच्या ओळखेच आहोत पण त्या लाकडाच्या ओळख्याचा सिद्ध केला किंवा असं पहिल्या 13 ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला ही स्थूल दृष्टी या सगळ्याला उपयोगी पडत नाही. नुसती इंद्रिय आपल्याला उपयोगी पडत नाही. हा जो मुळातला विषय आहे तो पुन्हा पुन्हा आपल्याला सांगताय की ज्ञानदृष्टीची आवश्यकता आहे. नुसत्या या इंद्रियांच्या ज्या गोष्टी आपल्याजवळ उपलब्ध आहेत त्या सगळ्यांनी काही हे काम होणारं नाही आहे. त्या ज्ञानदृष्टीसाठी आपल्याला अभ्यास करायला पाहिजे, श्रवण मनन करायला पाहिजे. म्हणजे मग ते सूक्ष्म परब्रह्म काय आहे ते आपल्याला दृष्टी सूक्ष्म केल्याशिवाय मिळणार नाही. साधं साधं असतं. आता गणपतीचं वर्णन करताना सांगतात की गणपतीचे डोळे अगदी बारीक आहेत. गणपतीचं जे हे काढतात शिल्प तयार करतात किंवा चित्र काढतात त्यांना माहीत आहे की गणपतीचे डोळे बारीक काढतात आणि त्याची अशी बारीक दृष्टी काय आहे तर त्याच्यातून सांगणारे वर्णन करून सांगतात की ती सूक्ष्मदृष्टी आहे. सूक्ष्मदृष्टी म्हणजे काय हो, आधी आपण सुद्धा सुयोगाच्या ऐवजी डोळे बारीक करतो की हो. सूक्ष्मदृष्टीनेच सगळं आपल्याला दिसतं. म्हणून ते आपल्याला सांगतात की इंद्रियांचं वाचण्याची शक्ती आहे ती शक्ती स्थूलाची आहे, सूक्ष्म करा. आपल्याकडे मराठीत बघी येते की आपल्याला दुसऱ्याचं दिसतं, आपलं दिसत नाही.
मुसळ आणि कुसळ आपल्याला कळतं, आपल्या डोळ्यात कुसळ पण दिसत नाही, दुसऱ्याच्या डोळ्यात आपल्याला लगेच दिसतं. कसं आहे की ती दृष्टी आत वळवा, या चर्मदृष्टी चर्मचक्षुनी आपल्याला जे दिसणार नाही ते आपल्याला सूक्ष्म दृष्टी केली की दिसेल. काय पाहायचं आणि काय टाकायचं हे तर आपल्याला कळेल. आपण किती ह्या दृश्य जगामधल्या नको असलेल्या गोष्टी साठवून ठेवतो, काहीच कारण नसतं. सहज जातो मंदिरात जाऊन काय बघायचं असा प्रश्न आपण आपल्याला विचारला, देवयाला विचारला की आज मी देवळात जाऊन आले, मी काय पाहिलं, तर भलत्या गोष्टी आठवतात. कोण कोण भेटलं, कुणी काय ऐकलं होतं, कुणी काय केलं होतं, कोण कोणाशी काय बोललं, हे काय कारण आहे खरं हे आठवायचं. आठवायला पाहिजे मंदिरात गेल्यावर भगवंताचं दर्शन मला कसं झालं हे आठवायला पाहिजे. त्याच्यासाठी ह्या सूक्ष्मदृष्टीची खूप मोठी गरज आहे. ती सूक्ष्मदृष्टी आपल्याला करता येते. बघा बरं समर्थ कसं करतात, आधी सांगतात इंद्रियांची शक्ती उपयोगाची नाही, पण त्याच इंद्रियांशिवाय चालणार नाही ना. मग म्हणतात त्याच इंद्रियांना ते स्थूल गोष्टीत रमताय ना, त्याला सूक्ष्म करा, त्याला जरा आत वळवा, जरा नजर बारीक करा, काय बघायचं काय सोडायचं विवेक करा, म्हणजे त्या सूक्ष्म दृष्टीने आपल्याला परब्रह्म करण्यात कळेल. पुन्हा याच इंद्रियांच्या शक्तीने आपल्याला परब्रह्म कळून देणार आहे. ते आपल्याला सांगताना आधी सांगतात इंद्रियांचं काही, त्या इंद्रियाने काही ती त्यांच्यावर शक्तीच नाही आहे परब्रह्म करण्यात कळायची. आणि मग मात्र तीच इंद्रिय कशी आपल्याला कामाला लावता येतात त्याचं पण वर्णन करतात. अगदी सूक्ष्म जर दृष्टी केली किंवा सगळ्या इंद्रियांना सूक्ष्म बघायची सवय केली तर ब्रह्मांड सुद्धा आपल्याला दिसतं, असं ते आपल्याला सांगणार आहेत परब्रह्म सापडे. हे सगळं विवेकाने जाणता येईल. विवेक शब्द पण समर्थांचा राहता आहे ना, त्यामुळे विवेक केला या सगळ्या गोष्टी जाणता येतील असं ते आपल्याला सांगतात. आणि मग वर्णन करतात की ही जी पृथ्वी आहे ना, आपण असं भूगोल शिकलो आहे तर आपल्याला असं दिसतं की खगोलशास्त्रात विचार केला तशी पृथ्वी तबकता दिसते. मग त्याचं वर्णन त्यांनी आपल्या या पहिल्या 13 ओव्यांमध्ये केलं की पृथ्वीच्या भोवती 7 समुद्र आहेत. पृथ्वी फिरते आहे त्यामुळे त्या 7 समुद्रांमध्ये ती फिरते आहे. आणि या सगळ्या 7 समुद्रांच्या आवरणामध्ये म्हणजे त्या पाण्यामध्ये एक हाटकेश्वर नावाचं लिंग आहे. आधी पृथ्वी, त्या पृथ्वीच्या बाहेर 7 समुद्राचे वेढे आणि त्या 7 समुद्रांच्या पलीकडे एक हाटकेश्वर नावाचं लिंग, आणि त्याचं दर्शन आपल्याला घ्यायला जायचं आहे. त्याचा जो ते जे लिंग आहे त्याचा महिमा थोर आहे. त्यामुळे आपल्याला या सूक्ष्म दृष्टीने विवेकाने विचाराने प्रत्यक्ष शरीराने जाता येणार नाहीच आहे. मला पृथ्वीच्या बाहेर कसे जाणार, मग त्याचे 7 समुद्र, मग त्याच्या पलीकडच्यावर ते हाटकेश्वर, त्याला पाताळ लिंग म्हणतात. मी आपल्या गमतीला म्हणते पाताळ म्हणजे अमेरिका. आपण जर जगाचा नकाशा पाहिला तर अमेरिका म्हणजे पाताळ. आणि मग पाताळामध्ये आता पुष्कळ मंदिरं वगैरे काय काय जात होत आहे ना, मग तिथलं दर्शन घेतलं की ते हाटकेश्वराचं दर्शन घेतल्यासारखंच आहे. गमती समाप्त करून देऊया. पण त्यांनी वर्णन करून सांगितलं की पृथ्वीच्या बाहेर असणारे 7 समुद्र, त्या 7 समुद्रांच्या पलीकडे असणारं हे पाताळ लिंग, आणि त्याचं दर्शन घ्यायला या स्थूल देहाने आपल्याला जाता येत नाही. माणसाने जर ठरवलं की आपल्याला जायचं तर शक्य आहे, आणि मग कधी जाता येत नाही मग आपण कल्पनेने जाऊ शकतो. विवेकाच्या सहाय्यानं, कल्पनेच्या सहाय्यानं आपल्याला मनाने करता येतं. पृथ्वी मला काढायचं, पृथ्वी आहे, त्या पृथ्वीच्या बाहेर 7 वेढे आहे, त्याच्या पलीकडे त्या भूमंडळाचं बाजूला त्या हाटकेश्वर लिंग आहे, आणि असं सगळं पार करून आपल्याला मनाने कल्पनेने जाता येऊ शकेल. संतांनी हेच सांगितलं. साधू पुरुषांनी, संतांनी, सज्जनांनी विवेकाच्या सहाय्यानं सूक्ष्मदृष्टी करून अशी जी गोष्ट आपल्याला स्थूलामध्ये शक्य नाही ती आपल्याला इंद्रियातीत होऊन करायला सांगितली. ती आपण जाणतेपणाने समजून घ्यायची, आणि जे जाणते आहेत म्हणजे संत आहेत त्या संतांनी सांगितल्या पद्धतीने विचार करून करायचे, आणि तो त्या दर्शनाचा लाभ घ्यायचा. आता हे सगळं जाऊ दे, पृथ्वी, 7 समुद्र, मग ते पाताळ काय लिंग, हे सगळं जाऊ दे. पण आपण समजा मनाने ठरवलं तर घर बसले आपण कैलासाचं दर्शन घेऊ शकतो की सहज. आपण गेलेलं नाही कैलासा, पण आपण मनाने ठरवलं की छान तो कैलास बघायला छान आपल्या डोळ्यासमोर येऊ शकतो किंवा जो कोणी गेला असेल त्यांनी काढलेला फोटो असेल, दूरदर्शनवरती दिसणारा असेल, व्हॉट्सअपवरती आपल्याला कोणी पाठवलं असेल, पण ते डोळ्यासमोर चित्र मनाने कल्पनेने आपण आणू शकतो, आणि त्याचं दर्शन आपल्याला घर बसल्या मिळू शकतो. केलं का आपण फक्त विचार केला, विवेक केला की आता या स्थूल देहाने आपल्याला जाणं शक्य नाही आहे. जेव्हा आपल्याला शक्य होतं तेव्हा आपल्याला जमलं नाही आहे, मग उगाचच ह्या दुःख करत बसायचं, असं समाधान घ्यायचं की हे जसं आपण करतो तसं या पाताळ लिंगाचं दर्शन आपण मनाने, कल्पनेने, विवेकाने घेऊ शकतो, असं ते आपल्याला सांगतात. याच्यासाठी आपल्याला संत सहवास, संत सज्जनाचा सहवास आपल्याला हवा. ते जमलं तर काम होईल. आता होतं असं
की हे मन आहे ना ते मन वेगानं फिरतं. जसं त्याला कल्पनेने सांगितलं करायला तसं त्याचं ते इतकं चंचल आहे की ते वेगात फिरत असतं आणि इतक्या वेगानं शरीर नाही फिरू शकत. मन फिरू शकतं, मन कुठेही जाऊ शकतं कितीही वेगानं. मनाचा वेग हा चित्त्यापेक्षा पण प्रचंड आहे, विमानापेक्षा पण प्रचंड आहे. त्या मनाच्या वेगाचा विचार केला तर शरीर काही तसं फिरू शकणार नाही आणि त्यामुळे त्या शरीराने हे 7 फेरे बिरे समुद्राचे हे घालणं काही शक्य नाही आहे. त्यामुळे काय करावं असं म्हणतं ओली तसं चर्मदृष्टीने नव्हे ठावे, त्या चर्मचक्षुने दिसणारे ते ज्ञानदृष्टीने पाहावे. अगदी स्पष्ट सांगितलं, चर्मदृष्टीने जे पाहता येत नाही ते ज्ञानदृष्टीने पाहावं. डोळ्यांनी आपल्याला जे दिसत नाही ते आपल्या ज्ञानचक्षुनं, विचारानं, विवेकानं, कल्पनेनं, मनानं हे पाहावं. आता हे आपली जबाबदारी आहे की मनाने कल्पनेने बघण्याची गोष्ट ही आपण चांगली निवडली पाहिजे. मनाने कल्पनेने काही करता येईल करायचं म्हटलं तर तो वाईट काही गैर काही करता कामा नाही यासाठी संत सांग आपल्या मनात आणि आपल्या कल्पनेत. मग असे जसं आपण वाचलं की स्वरूपानंदांनी त्या ज्यांना सांगितलं देसाईबाईला की तुला काय हवं आहे मागून घे, आता काय मागायचं. मग विचार तरी काही मागितलं मनासारखं तुझ्या होईल असं, ठीक आहे मग तुझ्या मनासारखं होईल. आता मनासारखं होईल हा आशीर्वाद तर संतांनी चांगला दिला, मग आपली जबाबदारी आहे की आपल्याला मनात चांगलं चांगलं लावं. नाही तर पंचायत आम्ही मनात काही गरीब गोष्ट मनासारखं होणार, मनात काही चुकीचं वागलं झालं. ती गमतीनं गोष्ट सांगतात ना, आमच्या लहानपणी सोचण्यामध्ये धडा होता की एक भिकारी होता, भिक्षा मागून कोण भरायचा आणि त्याच्या भिक्षेची पद्धत होती तो पीठ मागायचा. लाकडाचं हे मातीचं एक खापरं जवळ आणि त्या खापरामध्ये पीठ मागायचं आणि मग पीठ आहे पाणी तर कुठेतरी मिळायचंच, पीठ मिळायचा आणि त्याच खापरावरती 3 दगड बांधून तिथे नुसतं पेटवायचं, भाकरी करायचं, खायचं. पीठ उरलं तर त्या मडक्यामध्ये घालून झाडात टांगून ठेवायचं, म्हणजे लागायला नको म्हणून झाडाला झोळी की टांगून ठेवायचं. अशी झाडात झोळी टांगून भाकरी खाल्ली, पीठ उरलं, झाडाचं बांधून ठेवलं आणि आडवा पडला खाली, झाडाखाली विश्रांती घेत. मला त्या जरा पीठ आपल्याला चांगलं मिळालं नाही. आता असं जर रोज मिळालं ना तर पीठ साठवेल. पीठ साठवलं ना की मी त्याच्या गोळ्या करीन आणि तो शेजारी कोंबडीवाला आहे ना त्याला मी ते विकीन आणि एक कोंबडी घेईन त्याच्याकडून. मग परत थोडंसं झाली कोंबडी मिळाली की अंडी मिळते, मग मला अशी भेटली मागायला म्हणजे अंडी विकेल, मग मला पैसे मिळतील. मग पैसे मिळाले की बकरी घेईन, मग मला दूध विकता येईल, मग दुधाने पैसे मिळतील. स्वप्न बसलाय आडवा त्याला काय आणि स्वप्न बघताय असं सगळं काय काय मनामध्ये विचार होते, कल्पना करत होता. आणि मग म्हणाला मग आपण झोपडं बांधू, मग जरा लग्न करू, मुलं बाळ होते, मुलं बाळ असे खेळते, काहीतरी हट्ट करते, मग मी त्यांना लागले आणि मग एक तवडी मारतो ते पीठ सगळं सांगते. ज्या पिठावरती इमलेलं आहे ते पीठ सगळं सांगून जातं, अशी गडबड होते. तर असे इमले असून उपयोग नाही, मनात चांगलंच यायला लागेल ना. नाही चांगलं आलं काय, जसं कल्पवृक्षाखाली बसलेल्या माणसाचं सांगतात, माहिती नाही ना आता कल्पवृक्ष आहे, त्यावेळी कल्पवृक्षाखाली बसल्यानंतर जे काही म्हणून होतं ते मनात आलं, पाणी पाहिजे, आलं पाणी, कल्पवृक्षच होता. आता तरी मनात येईल पाहिजे की इथं कोणी आसपास दिसत नाही आहे, पाणी कसं काय मला मिळालं. पण मनात चांगलं आमच्या येतच नाही. पाणी तर दिलं तेव्हा भूक पण लागलेलं बाबा, असं पाणी आलं दूध लगेच आलं, छानपैकी सुग्रास अन्न आलं. आता तरी मनात यायला पाहिजे की इथे कोणी नाही आहे, मला कोणी म्हणून ताट वाढून दिलं, पण चांगलं मनात येईल तर शपथ. कल्पवृक्षाखाली आपण बसलो हे कळलं तर काय, काहीच कळलं नाही. आणि मग वा छान बिछाना मिळाला, तर जेवण झालं, पाणी मिळालं, थंडगार, आता आडवं बिछाण्याची पण व्यवस्था झाली, सगळं झालं. आता तरी कळू दे की अरे हा कल्पवृक्ष आहे. नाही, माणसाचं मन चांगला विचार करतच नाही. आपल्याला झोपलो खरा, झाड पडलं तर पण मोक्ष. ही अशी परिस्थिती आपली माणसाची असते. स्थूल देहाने ज्या गोष्टी आपल्याला करता येते समजतात, स्पष्ट सांगतात. जे जन्मचक्षुनी कळत नाहीये ते ज्ञानदृष्टीने पहा, विवेकानं विचारानं पहा. ते चांगलेच विचार मनात यावेत यासाठी सज्जन संगत, सद्ग्रंथांची संगत आहे. सहसा होत नाही बरं का. अगदी सज्जन संगतीत राहून सुद्धा आपण संशयाने पाहतो सगळ्या जगाकडे, आपला पटकन विश्वास बसत नाही आणि त्याचं आपण काय नुकसान असतं ते हे करतो. आणि मग समज आपल्याला सांगतात हे जर जमलं म्हणजे ज्ञानचक्षुने सगळ्या गोष्टी पाहायच्या, विचारानं विवेकानं सगळं चांगलाच विचार करायचा की आपोआप सगळं होतं. आणि समज पुढे असं म्हणतात की समाधानाने राहावे, मनात समाधान राहावं, असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे. मग अपेक्षा आपल्या वाढत जातात. जे आहे त्याच्यात आपण आनंद मानला तर आपोआप आपल्याला ते समाधान मिळतं.
त्यामुळे विवेक विचार करायचा, सूक्ष्म दृष्टी करायची, सगळ्या इंद्रियांना आत ओढायचं आणि मग त्या अर्थानं आपण जर या सगळ्या दृश्य जगाकडे पाहिलं तर आपल्याला ज्ञानप्राप्ती होते, जे काही परब्रह्म परमात्मा आहे ते दिसेल आणि मग ते काय जे काय पृथ्वीच्या भोवती काय सात पिंडे वगैरे ते सगळं कल्पनेने मनाने आपल्याला बघता येतं असं ते स्पष्ट सांगतात. म्हणजे असं आहे की डोळ्याने दिसतं त्याला आपण दृश्य म्हणतो, बरोबर, पण जे मनाला आकलन होतं तो भास आहे. त्या मनाच्याही पलीकडे जे असतं त्याला निराभास म्हणतात. शब्द सगळे कळतील, दृश्य, भास आणि निराभास. दिसतं तर सगळं दृश्य, जे वाटतं तो सगळा भास आणि त्या भासाच्याही म्हणजे मनाच्याही पलीकडे जे असतं ते निराभास, त्याला परब्रह्म म्हणायचं. तिन्ही शब्द लक्षात ठेवायचे, दिसायला अगदी सोपं आहे आणि अर्थ पाहायला गेलं तर लगेच कळतं. दृश्य कळतं जे दिसतंय ते, भास आपल्याला कळतो, खरं नाहीये. नेहमी आपल्याला दोरीचं आणि सापाचं उदाहरण देतात, तिथे असते दोरी पण वाटतो साप, भास आहे ते, खरं काय ते माहिती. आणि त्याच्याही पलीकडे असणारं म्हणजे मनाला वाटणारा त्या भासाच्याही पलीकडे असणारा तो निराभास आहे, त्याला परब्रह्म म्हणायचं. म्हणजे ते दृश्य नाही आहे, तो भासही नाही आहे, त्याच्याही पलीकडे असणारी जी गोष्ट आहे ती परब्रह्म आहे. त्या परब्रह्माला आपल्याला मनाने, कल्पनेने, विचाराने, सत्संगतीनं शोधायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. आता हे सगळं ओळखायला आपल्याला जो विवेक लागतो. हे परब्रह्म कसं आहे, तर परब्रह्म अनंत आहे. असं नाही आहे की असं कोणीतरी गुहेत आहे आणि मग ते कसं काय शोधायचं, सगळं जगीकडेच आहे. फक्त ते आपल्याला शोधायचं म्हणजे कसं आपल्याला ती दृष्टी यायला हवी एवढंच, नाहीतर ते सगळीकडे भरलेलंच आहे, कणाकणात. आणि म्हणतात तसं रक्ताच्या थेंबात काय एकेका पेशीमध्ये सुद्धा ते भरलेलं आहे. त्यामुळे ते अमर्याद आहे, अनंत आहे, सगळीकडे भरलेलं आहे. पण तरी देखील दृश्य रहित आहे, म्हणजे डोळ्याने दिसणारं नाही आहे. असं असल्यामुळे आपल्याला या सगळ्याचा जरा बारकाईने विचार करायला हवा. दिसत नाही आहे आणि तरी देखील ते आहे हे मानायला आपल्याला फार मोठी तयारी करायला हवी. म्हणजे हा भास नाही आहे, परब्रह्मात ही भास नाही आहे, त्याच्याबद्दल खात्री तर नक्कीच आहे, ते आहेच आहे. पण तरी देखील ते डोळ्याने दिसत नसल्यामुळे आपल्याला त्या परब्रह्माचा विचार करायला हवा. मनाला जरा खरं तर ते मनाला पण आकलन होत नाही ना, म्हणून त्याला एवढं तयार करावं लागत आहे की अरे बाबा ना बघ आहे, मी शोध म्हणजे मिळेल तुला. असं या परब्रह्माला ओळखायचं ज्ञानदृष्टीने ते आपल्याला ओळखता येईल. तसं द्रष्टे पण आपल्याजवळ असेल ना, असं जे न दिसणारी गोष्ट आहे ती दिसायला आपल्याला द्रष्टे पण लागतात. सगळा अर्थ कळत नाही, बरोबर आहे. म्हणजे कसं आपण म्हणतो ना, त्याला नेमकं काय म्हणायचं ते मला नाही कळलं, ते त्याच्या मनात काय आहे ते त्याला शब्दबद्ध करता आलं नाही आणि त्यामुळे ते आपल्याला ऐकणाऱ्याला कळलं नाही असं म्हणतो. त्या मनातला सगळा जो काही अर्थ आहे तो सगळ्याच्या सगळा वाचेनं म्हणजे शब्दामध्ये मांडता येत नाही. आलेला अनुभव आपला नेहमीच उदाहरण आहेच ना, की आपण एखादा नाटक सिनेमा बघून येतो, मग मैत्रीण आपल्याला विचारते की कसं वाटलं, तर आपण काही ते आधीच 3 तासाची गोष्ट काय आधीच 3 तास नाही की सांगतो, असं थोडक्यामध्ये का आपल्याला जे भावलं ते आपण सांगतो. तसं हे आहे की हे जे काही आहे अनंत आहे, अपार आहे, सगळीकडे भरलेलं आहे, याचा अनुभव सांगायचा कसा, तर जे कळलेलं आहे, जे मनात आहे ते सगळं शब्दांत नाही वर्णन करताय. आपण पण ते शक्ती आपली, शब्दांची शक्ती, तशी दृष्टीची शक्ती अपुरी आहे, तसं वाचीची शक्ती पण आपल्याला अपुरी आहे. जे मनाला भावलं आहे ते सगळ्याच्या सगळं आपल्याला शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही. मग काय करावं, तर समर्थ संघात लक्षांश जाणावा. जे काही सांगितलं आहे ते सगळं शब्दामध्ये आलेले शब्दांचा अर्थ विचारात घ्यायचाच नाही आहे, लक्षार्थ विचार काय नेमकं सांगायचं संतांना असं विचारात घेतलं तर परब्रह्माचा अर्थ आपल्याला कळेल आणि तो परब्रह्म जरी शब्दामध्ये व्यक्त करता आलं नाही तरी पण आपल्याला आकलन होईल. मग अशी जसं सुचित्राचं आपण ऐकलं की अहो मिरची बघून खा, हं तर मिरची बघून खायचे का, लक्षातच घ्यायला हवं ना की मिरची बाजूला ठेवा आणि पोहे का. तर तसं आहे की तो विचार करायचा असेल तर सांगताय तेवढं सगळ्या ग्रंथांमधून खरं तर तेच सांगितलं, त्यातला आपण लक्षार्थ काय आहे तो आपण लक्षात घेता ते आपल्याला कळेल. बोललेल्याच्या शब्दांच्या पलीकडला काही अर्थ असतो तोही आपल्याला विवेकाने समजून घ्यायला हवं. निरनिराळ्या पद्धतीने समर्थांनी यापूर्वी पण आपण आपल्याला सांगितलं आहे की हा सगळा अर्थ कळायला सगुणाचा आधार घ्यावा लागतो. सगुणाचेही आधारे निर्गुण पाविजे निर्धारे असं वारंवार आपण ऐकत आलो. म्हणजे काहीतरी दृश्य जगातल्या गोष्टींच्या ओळखीतूनच ते परब्रह्म काय ते आपल्याला कळणार असतं. एखाद्या माणसाचं चांगलं वर्तन आपण पाहिलं की आपण म्हणतो की अरे देव शोधायला कशाला जायला पाहिजे, ते देवच आहे, ते देवाने केलेलंच कार्य आहे असं आपण त्याचं वर्णन करतो. ते या अर्थाने की देव शोधायचं म्हणजे काय, परब्रह्म शोधायचं म्हणजे काय, तर एखाद्याकडून चांगलं कार्य घडलं, चांगली कृती घडली की आपण म्हणतो हे देवकार्यच आहे.
त्या अर्थाने त्यांनी आपल्याला सांगितलं. ते दिसत नसलं तरी आपल्याला विचार केला तर हे परत ओळखता येऊ शकतं. आता असं जर आहे न दिसणाऱ्या गोष्टीचं आपल्याला परिचय करून द्यायचा आहे, ओळखायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला श्रवण मनन करायचं आहे, ज्ञान करून घ्यायचं आहे. त्या श्रवण मननाच्या सहाय्यानं आपल्याला त्याचं आकलन करून घ्यायचं आहे. हा सगळा जो प्रवास आहे ना तो आपण खरं म्हणजे एकट्यानेच करायचा आहे. ज्याचा त्याचा प्रवास किती काळ लागेल ज्याला त्याला माहिती आहे. कुठलं वाहन वापरायचं हे ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे त्यांनी करायचं आहे. पण संत आपल्याला सांगताय की बोट धरा संतांचं की तुम्हाला मार्ग मिळेलच. मग तुम्हाला तिकीट मिळेल की नाही वगैरे वगैरे काही काय चिंता करण्याची काळजीच येते. तुम्हाला बोट धरून मिळणारच. अशा प्रकारचा विचार पहिल्या 13 ओळ्यांमध्ये त्यांनी सांगितलं. पुढल्या 14 ते 31 ओळ्यांमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं जे कोणी आता हे केलं तर असं होईल हे सांगितलं. जे कोणी करत नाही. काल मी तुम्ही सगळे योग शिक्षक होता तुमची पण मला आठवण झाली. अण्णा एक गंमत सांगायचं आहे तुमच्या पण लक्षात असेलच. ते म्हणाले एखाद्या योग वर्गाला 2 व्यक्तीला उभं करायचं. एक नेहमी नियमित व्यायाम करणारी उजव्या बाजूला, कधीच न करणारा डाव्या बाजूला. केलं तर असं नाही केलं तर असं. तसं समर्थांना करणार आहे की पहिलं सांगितलं 14-13 ओव्यांमध्ये की असं 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 करावं लागतं. आता नाही केलं तोंडपा बघायचाच आहे ना. त्यामुळे तोंडपा जो आहे तो कसा तर लगेच पुढल्या 14 ते 21 ओव्यांमध्ये सांगितलं असं जे कोणी करत नाही. श्रवण नाही, मनन नाही, विचार नाही, विवेक नाही, सूक्ष्म वगैरे तसं या पुढल्या गोष्टी जाऊ देतात. काही नाही आलाय नरोद्या मंचाकडून घेऊन अशी काही वृत्ती असेल ज्ञानदृष्टी वगैरे काही नाही असं जर वाटलं तर समर्थ म्हणतात अशी माणसं जन्माला येऊन या भूमीला भारच आहे. टोंपेच आहे. काहीच उपयोग नाही. तो ओंका पडलेला आहे. कधीतरी कोणीतरी येईल आणि मग त्या ओंक्याकडे त्याचं लक्ष जाईल आणि मग त्याला त्यातलं ज्ञान असेल आणि मग त्याच्यातून कदाचित तो छानपैकी लाकडी भगवंताची मूर्ती घडवेल. असं घडलं तर घडलं. तो काही करणार नाही. तो ठोंब्यात असतात पडून राहणार. दुसऱ्या कोणाला वाटलं ह्याच्याकडून काही करून द्यावं तर कदाचित काही घडलं तर पण त्याची खात्री नाही. तसं म्हणाले होतं की एवढं सगळं नरदेव मिळून सुद्धा आपल्याला आता वर्णन करतात. संत असे आहेत ना की संत त्यांच्याजवळ येणाऱ्या सगळ्यांचं मदत करतात. तो टोंपा जरी असला, तो लाकडाचा ओंका जरी असला तरी लगेच संत त्याचं कौतुक करतात की खरंच एखादा मूर्तिकार भेटला तर तो काय करतो त्याच्यातून छान मूर्ती घडवतो. आणि ती छान घडवलेली मूर्ती पुन्हा त्याचे जे काही कपडे काढलेले आहेत मूर्ती घडवण्यासाठी ते जाऊन चिकटत नाही. काही ती मूर्ती जी घडलेली आहे ती घडलेलीच राहते. माणसं तशी नाही. माणसाचे अवगुण काढून टाकले संतांच्या सहवासात येऊन सुद्धा तरी गॅरंटी काय नाही. पुन्हा येऊन ते अवगुण चिकटू शकतात. त्यामुळे त्यांनी आपल्या सांगून टाकलाय ओंका असो दगड असो त्याच्यापेक्षा सुद्धा आपण वाईट माणसं. कारण आपल्याला एकदा वाईट गोष्ट आपण टाकली तर ती पुन्हा ते दोष जे स्वभाव दोष ते चिकटतात. म्हणून ते आपल्याला 14 ते 21 ओळीमध्ये सांगणार आहे की हे टोंपेपण जे आहे ते सगळे या स्थूल गोष्टींना खरं मानतात आणि काही विवेक विचार करत नाही. श्रवण म्हणून काही करत नाही. स्वतःची परीक्षा घेत नाही. आणि म्हणून आता आपली परीक्षा आपण नाही घेतली ते वेदशास्त्र पुराणं एवढे संत साहित्य ते काय करणार बिचारे. तरी करून ठेवणार पण ते बनच नाही पुस्तक तर आपण काय करणार असं होतं. आपण पाहिलं आहे की हे सगळं जे विश्व आहे ते पंचमहाभूत आणि 3 गुण किंवा आपण सगळेजण आहोत या आपल्या सगळ्यांजवळ पंचमहाभूत आणि 3 गुण आहेतच. आणि त्या सगळ्या आठांनी आपण सगळेजण तयार झालो आहे. नव्या चलाचलातल्या सगळ्याच गोष्टी या आठांनी तयार झालेल्या आहेत. मग आपल्यातलं वेगळेपण काय आहे तर ते सत्वरज तमाचं जे काही प्रमाण आहे त्या प्रमाणाचं जे वेगळेपण आहे त्या वेगळेपणामुळे आपल्यामधला स्थूल जो वेगळेपणा आहे तो आपल्याला दिसतो. नाही तर सगळं आतमध्ये आपण या सगळ्या गोष्टी झालेलं आहोत. पण या सगळ्याचं ज्ञान करून घेणं कसं हे जग तयार झालं हे सगळी माणसं कशी तयार झाली त्या माणसांमध्ये काय कॉमन आहे आणि काय वेगळेपण आहे हा सगळ्याचा विचार करण्याची शक्ती या टोळप्याजवळ नसते. ती शक्ती आणावी लागते. मग सरसकट सगळे काही सारखे आहेत असं आपल्याला म्हणता येत. त्या प्रमाणाप्रमाणे आपल्याला म्हणावं लागतं. काही चांगले, काही उत्तम, काही मंद, काही तीव्र अशा सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये असतात. जसं असतं ना की आपल्या तोंडाला चव नसली की एखादा माणूस एक पदार्थाची चव सुद्धा कशी घ्यायची तर हे सुद्धा मोठं असतं की ज्याला काय चव कळत नाही. म्हणजे मी समर्थांचे झोळी ठेवलं असतं की म्हणते की समर्थाला काय रसलेलं त्या चव होती का नाही. पण 5 घरी भिक्षा मागायची सगळं एका झोळी घ्यायचं.
काय कुणाकडे गोड मिळत आहे का तिखट मिळत आहे का भाजी कुठली आहे काहीच नाही, सगळं एकच. बरं तो पुन्हा ती झोळी अशी 3 वेळा पाण्यात घालायची गोदावरीच्या. तो काय गोळा तयार होईल, आम्हाला पोळी ओली झालेली पण आवडत नाही आणि ते असं गोळा तयार करायचा. पण त्याचे 3 भाग करायचे, एक त्या माशांना जल देवताला द्यायचं, एक तो गाईला द्यायचा आणि तो का जो गोळा असतो तो खायचा. आता हे जे काही कालवलेलं आहे काय त्याची चव लागत असेल, जिभेला असं नाही ना, त्या पदार्थाची चव तर लागली पाहिजे की, पण ते काहीच नाही. तर त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा एकदा या परब्रह्माची चव लागते ना, तर या सगळ्या दृश्य जगातल्या पदार्थांची चव काही लागत होती, काय आवश्यकताच भासत नाही. वेळ आहे म्हणून दुपारची वेळ झाली आहे, अन्न पाहिजे, अन्न ग्रहण करायचं. समर्थ पण सांगतात ते 5 घरी भिक्षा मागायची, तर ते करायचं. पण जिभेची चव असणं आणि भूक म्हणून अन्न खाणं, या दोघांच्यातला फरक समर्थ आपल्याला समजावून देतात. हे कसं शक्य आहे आपल्याला? जरा मनासारखी भाजी झाली नाही तरी आपण लगेच म्हणतो की आज काय, तर बरोबर नाही, असं घडतं. पण निदान हे आठवता येईल की दृश्य जगातल्या गोष्टींमध्ये आपली इंद्रिय कशी वागतात आणि त्या इंद्रियांना या सगळ्या दृश्य जगातल्या गोष्टींची चव कशी बरोबर कळते आणि या परब्रह्माची चव कळायला हवी असली तर या सगळ्या दृश्य जगातून आपल्याला कसं बाहेर पडावं लागेल, तेव्हा ते परब्रह्म काय ते आपल्याला समजेल. याच्यासाठी आपल्याला ही तयारी करायची. म्हणून आपल्याला खूपच अवघड गोष्ट आहे. पण या सगळ्या इंद्रियांमार्फत मिळणाऱ्या आनंदामध्ये इतके रमलेलो आहोत, या सगळ्यातून बाहेर पडणं ही फार मोठी गोष्ट कठीण आहे. म्हणजे जेव्हा समासाचं आपण नाव वाचतो तेव्हा आपण टोणपे नसतो, पण जेव्हा आपण टोणप्याचं वर्णन ऐकतो तेव्हा आपण याच कॅटेगरीत असतो, असं आपल्याला वाचता वाचता लक्षात येतं की अरे त्यांनी म्हटलंय टोणपाचा सिद्ध, तर सिद्ध नाही होत आपण, पण आपण स्वतःला टोणपा पण म्हणून द्यायला तयार नव्हतो. समासाच्या सुरुवातीला सिद्ध नाही होत हे मला मान्य आहे, परंतु आम्ही टोणपे पण नाही होतो असं क्षणभर आपल्याला सुरुवातीला वाटतं. पण मग ह्या 14 ते 21 ओव्या वाचल्या की असं वाटतं नाही बाबा आपण पण ते तसेच आहोत, टोणपा बरा अशी म्हणायची वेळ आपल्या बाबतीत येईल, असं सगळं घडतं. म्हणून मग पुन्हा एकदा ते आपल्याला सांगणार आहे, जे सुरुवातीला सांगितलं की दृष्टी सूक्ष्म करा, थोडंसं अंतरामध्ये विचार विवेक साठवा, या गोष्टी परमार्थ काही कळत नाही असं होणार नाही. चांगलं काय वाईट काय जसं आपल्याला कळतं तसं हा परमार्थ आपल्याला कळेल. आता स्थूल दृष्टीने ज्या गोष्टी करतात त्याच्यापेक्षा सूक्ष्म दृष्टीने खरं म्हणजे जास्त कळतं असा अनुभव आपल्याला आहे. जसं मी सोयीचं उदाहरण दिलं, सूक्ष्म दृष्टी केली की आपण डोळा पटकन होऊ शकतो, तसं सूक्ष्म दृष्टी केली की चांगलं काय वाईट काय श्रेष्ठ काय कनिष्ठ काय हितकारक काय अहितकारक काय श्रेयस प्रेयस हे सगळं आपल्याला कळतं. नुसती दृष्टी सूक्ष्म केली की या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. याला परमार्थ साधना म्हणतात. सूक्ष्म दृष्टी करून हे कळणं म्हणजेच परमार्थ साधन आहे. वेगळी परमार्थ साधना नाही. नुसत्या स्थूलाला बाजूला करायचं आहे, त्या स्थूलाचा अभ्यास करायचा म्हणजे कळतं आपल्याला की ते बाजूला करायचं आणि सूक्ष्म दृष्टीनं आपण जर विचार केला तर आपल्याला या अभ्यासाच्या परमार्थ साधना करता येईल ना. परमार्थ कळायला वेळ आहे, पण या साधनेने आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. माणूस बंधनमुक्त जो आहे ना तो होऊ शकेल. आपण आता या इंद्रियांच्या ह्याच्यात अडकल्यामुळे आपण बंधनात आहोत. इंद्रियांच्या पलीकडे आपण जायचं ठरवलं की आपण बंधनमुक्त हो, की आपली खरी साधना असेल. आता थोडं असं होईल की जसं मगाशी 17व्या दशकात आलो आहे, त्यामुळे खरी तयारी झाली आपली असं आपल्याला वाटेल आणि म्हणून तरी आपल्यासारखे होईल. आधी सांगितलं टोळपा वगैरे, पण परत म्हणाले की नाही अशा टोळक्याला सुद्धा अशा पद्धतीनं केलं तर सगळं आपोआप प्राप्त होईल. ते जे काही पृथ्वीच्या पलीकडे 7 समुद्र, त्याच्या पलीकडे असं परब्रह्मलिंग हे सगळं आपल्याला सहज प्राप्त होईल. म्हणजे ते आपल्याला निराश करत नाही आहे, हे तुम्हाला जमणारच नाही असं म्हणत नाही आहे. टोळपा असं स्वतः आपल्याला शिवी देत नाही आहे, पण तरी आपण नेमके कुठे होते आपण आपलं समजून द्यावं या दृष्टीने दोन्ही गोष्टी आपल्याला सांगतायत की याच्यापासून परत आपल्याला प्रवास नक्की करता येईल. आपल्याला होतं असं की आपल्याला सगळं सारखंच वाटतं, जसं शाश्वत काय आणि अशाश्वत काय ते आता इतक्या 17व्या दशक पूर्ण होणार तर आपल्याला कळलं आहे की नाही की आपला देह काही हा शाश्वत नाही, तो जाणारा आहे. इतकंच काय जाणारा तर आहेच, त्याशिवाय असं आहे की त्या आपल्याला कळून चुकलेलं आहे की जी लहान जन्माला आल्यावर शक्ती वाढत होती काय 20, 25, 30 वर्षापर्यंत छानपैकी वाढली, आता ती कमी 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 होत आली. हे सगळंच आहे की घडतं, हे निसर्ग का घडतंच आहे. जे जमत होतं 10-15 वर्षापूर्वी ते मला आता जमत नाही असं आपण सहज बोलतोच घेऊ. म्हणजे याची काही वाढ होणं आणि वाढीनंतर पुन्हा ते खाली येणं हा निसर्ग नियमच आहे.
हे सगळं आपल्याला कळतं. त्यामुळे हे शाश्वत नाही, बदलणारं आहे याची आपल्याला पूर्णपणे खात्री असते. पण हे असं सगळं जोपर्यंत संत साहित्य हातात असतं तोपर्यंत. एरवी आपण या देहाकडनं जे की अपेक्षित करतो ना, तो देह जणू की आहेच, आम्हाला पट्टा घेऊनच आलेला, असं करून आपण इमलेल असतो, बघूनच घेईन. आता काय बघणार आहे माहिती का, उद्याची काही गोष्ट बघूनच ते सगळं घ्यायला हवं आहे. हे जे की आहे त्या दृश्य जगामध्ये शाश्वत काय आणि अशाश्वत काय हे आपल्याला कळून सुद्धा आपण अविवेकाने अशा काही गोष्टी करतो. त्याला समर्थ म्हणतात की हे जे काही आहे तो ज्ञानहीन असण्याची गोष्ट. जर का शाश्वतीच नाही आहे तर ह्या अशा नंतरच्या गोष्टी कशाच आहे. चांगल्या गोष्टी जरूर कराव्या. तर याचा अर्थ असा नाही की आपण चांगल्या गोष्टींचा पण द्रष्टेपणाने विचार करू नये, जरूर करावा. परंतु गैर गोष्ट जी आहे अशा गोष्टींचा विचार आपण अशाश्वत असणाऱ्या देहाकडून मुळीच करू नये असं त्यांना आपल्याला सांगायचं. सतत दृश्यवस्तू ज्या आहेत त्या दृश्यवस्तूंचा सतत जगामध्ये नाश होतच असतो ना. त्यामुळे त्या अशाश्वत गोष्टींच्या कशाला मागे राहायचं. आपण कशाला स्वतःला अगदी अविनाशी समजायचं की नाही मी आहेच आहे, असं काही घडत नसतं. त्यामुळे अशा अडाणी पण स्वतःला शहाणं समजणाऱ्या म्हणजे टोमक्याला काय काय समजवायचं असं सगळं तू म्हणतं की काय समजवायचं. जर त्यांनी आपल्याला अगदी अमरपट्टाच मी घेऊन आलो आहे, मला काय पाहिजे ते मी करणार आहे. अरे चांगली गोष्ट आहे, तू 100 वर्ष जरूर चांगलं काहीतरी कर, जगणार असलास तर. पण याचा अर्थ तुझी काही खात्री तू देऊ शकत नाहीस ना, म्हणून ते सांगताय. याच्यात त्यांनी पुष्कळ प्रकारचे परमेश्वर पुष्कळ प्रकारचे भेद केलेले आहेत. त्या भेदाच्या पार्श्वभूमीवर सगळं जग चालत आहे असं पण आपल्याला अनेकदा सांगतं. जग चालत आहे तर सगळं सारखं असून कसं जग चालेल. एकमेकांशी आपण जर सगळे सारखेच असतो, जसं आपण वर्णन करतो गणपतीच्या कारखान्यात गेलो तर साच्याचे गणपती असतात ना, सगळे सारखेच असतात. असे जर आपण सगळे असतो तर काही मजा चालत असते. आपल्यात विविधता आहे म्हणून ही सगळी मजा आहे. म्हणजे विविधतेमध्ये फक्त पशु पक्षी प्राणी स्त्री पुरुष असंच नाही, तर आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळेपण. आपण किती जर म्हटलं आमक्यासारखाच दिसतो तरी पण काहीतरी फरक असतो. तर हा जो सगळा फरक आहे म्हणजे ही सगळी जी सृष्टी भगवंतांनी निर्माण केलेली आहे त्याच्यात जी विविधता आहे त्या विविधतेवर तर आपण हे सगळी सृष्टी चालते, नाही तर चाललीच असते. सगळे जर ठोकळ्यासारखेच असते, अगदी ठोकल्यासारख्या असणाऱ्या वस्तू सुद्धा आपण आडव्या उभ्या करून पाहतो, काहीतरी बारीकसा फरक असेल असं आपण म्हणतो. आपण बाजारात जातो, खरं म्हणजे साडी जी घेतो त्या साडीची लांबी रुंदी ठरलेलीच असते, तरी सुद्धा त्याच्यात किती बारकाव असतं ते पाहतो की नाही. काठ चालतील पण हे वेगळं जरा हवं, या पदरातला हा रंग वेगळा दुसरा हवा. किती सगळ्या विविधतेमध्ये आपल्याला आनंद आहे. वस्तूंमधल्या माणसांमधल्या खाण्यापिण्यामधल्या कुठेही जा पण विविधतेमध्ये आपल्याला आनंद आहे. समर्थ त्याची आठवण आपल्याला कळत येतात की ही जी विविधता आहे, हे जे भेद आहेत, हे जे वेगळेपण आहे याच्यावरती जग चालतं हे तर आपल्याला मान्यच करावं, तर आपण ते अनुभवत आहे. पण मग असं समजून जर का आंधळेपणाने कोणी जगाची परीक्षा करायला ते होईल का? नाही होईल. कारण विविधता आपल्याला मान्य करूनच करायला हवं. हां, किती चिकित्सा करायची तो भाग प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे आहे, पण विविधता आहे हे आपल्याला मान्य करावे लागेल. पण हे टोणपे जे आहेत ना त्यांना ज्ञानदृष्टी नसते, त्यामुळे त्या विविधतेमध्ये किती रमायचं, त्या विविधतेतच कसं राहायचं, मग सर्वांमध्ये परमेश्वर कळणारच कसा, म्हणून त्यांना ते टोणपे म्हणतात. 14 ते 21 या ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला या टोणपे आणि आपण नाही म्हणत नाही, देव संत असं म्हणूया याच्यावरला फरक ते सांगतात की का म्हणायचं. तर हे सगळं कळत आहे पण त्या विविधतेत पण कसा भगवंत आहे ते त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणून त्यांनी या टोणप्यांना आंधळच म्हणतात. ते आहे चर्मचक्षु आहे पण ते सूक्ष्म करता येत नाही आहेत ना, दृष्टी सूक्ष्म होत नाही आहे, आत मिळवता येत नाही आहे. त्यामुळे हा परब्रह्म किंवा स्वची जी ओळख आहे, माझी ओळख आहे ती त्याला होत नाही आहे. आणि तो नेमक्या अंधार असल्यासारखाच आहे. उपयोग काय, दृष्टी असून दृष्टीही नसतो आहे, अशा प्रकारचा विषय सांगा. पुढे 22 ते 30 ओव्यांमध्ये पुन्हा एकदा सांगितलं. आता नेमकं कुठे जायचं आहे ते पण कळलं, काय अडचणी येतात त्या पण कळल्या, आपण नेमके कुठल्या पायरीवर आहोत ते पण आपल्याला कळलं. पण जायचं तर आहे सिद्धापर्यंत, आणि मग सिद्धापर्यंत जायचं आहे तर आपल्याला पुन्हा एकदा शेवटच्या भागामध्ये या समासाच्या त्यांनी आपला आचार विचार शुद्ध असायला हवा अशी आपल्याला मोठं त्यांनी सांगितलं की दुसरा काही पर्यायच नाही. आपलं आचरण आणि आपले विचार हे शुद्ध असतील तरच आपल्याला या सिद्धत्वापर्यंत जाता येईल. आपण कितीही खालच्या पायरीवर असा
निश्चितपणानं आपण जाऊ. आता प्रत्येकाला किती वेळ लागेल आणि कसा प्रवास घडेल हा ज्याचा त्याचा. आध्यात्मिक ग्रंथांमध्ये 2 प्रकार सांगतात की एक तर असतं पक्ष्यासारखं जाता येईल, छानपैकी झाडाला फळं लागलेली आहे आणि पक्षाला उडता येतं, त्या पक्षी पटकन कुठल्याही फळावर जाऊन बसतं आणि रस्ता घेऊ शकतो, तसं आपल्याला जाता येईल. पण काही जण असे असतात त्याला पिपीलिका मार्ग म्हणतात, म्हणजे झाडावरती खाली जमिनीवर मुंगी असते, ती मुंगी फळापर्यंत पोचणार असते आणि मग ती फळाचा आस्वाद घेणार असते. पण फळाचा आस्वाद दोघांनाही मिळतो, कुणाला वेळ लागेल, कोणाला लगेच मिळेल, तो भाग ज्याचा त्याचा आहे. म्हणून ते आपल्याला सांगतात की विचार शुद्धावे, विवेकाने आचरण चांगलं करता यावं, की आपल्याला फळ मिळणार याची खात्री आहे. परब्रह्म परमात्मा काय आहे याची ओळख आपल्याला नक्की होणार. जे सज्जन आहे, जे विवेकानं वागणार आहे, ज्याला सार असार करताय, शाश्वत अशाश्वत करताय, समजून जे आचरण करताय, हे सगळेजण बरोबर ओळखतात चांगलं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय, आपल्या हिताचं काय आहे, अहिताचं काय आहे, कोणत्या मार्गाने गेलं तर आपण योग्य पद्धतीने पोचू, हे सगळं विचाराने विवेकी माणसाला कळतं. पण काही खरंच नतद्रष्ट असतात, अडचणी पण आणतात जाणाऱ्या माणसाला, ते पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे, त्याची पण आपल्याला परीक्षा करता आलं पाहिजे, असं ते आपल्याला सांगतात. पण जो स्वतःच बिचारा दिशाहीन आहे, कुठल्या दिशेची जावं तेच कळत नाही, त्या माणसाचं काय करायचं, ज्याच्यापाशी अशा प्रकारचं तेज नाही आहे, विचार नाही आहे, बुद्धी हे करत नाही आहे. बुद्धीची भानगड अशी असते की खरं तर हे परब्रह्म परमात्मा शोधायचं वगैरे ना, हे बुद्धीचं काम, चंचल म्हणायचं काही काम नाही, अगदी बरोबर. पण बुद्धीची ना इंद्रियांकडे दृष्टी आहे, बुद्धी आत पाहतच नाही, म्हणून गडबड होती. आपलं असं की आपण समोर पाहिलं तर आपल्याला बोलणं कळतं, तसं ही बुद्धी ह्या परब्रह्माकडे वळली तर त्या परब्रह्म तिला दिसणार आहे, पण ती इंद्रियांकडे बघते आणि इंद्रियांकडे बघत असल्यामुळे तिला त्या इंद्रियांकडेच ओढ तिची जाते. बुद्धी सुद्धा आपली इंद्रियांकडे जाते, जाऊ दे हे नंतर बघू असं आपली बुद्धी म्हणते. आणि मग आपल्याला जाय खरं त्या ज्या मार्गाने जायचं नसतं त्या मार्गाकडे आपण जातो आणि मग आपला उगाच वेळ वाया जातो ना. म्हणून त्या बुद्धीला आपण वळवायचं, की ती जी इंद्रियांकडे आहे तिचं तोंड त्या बुद्धीला वळवायचं, त्या परब्रह्माकडे द्यायचं. त्याच्यासाठी आचरण पवित्र असायला हवं असं ते आपल्याला सांगतात. पण समाजामध्ये अशी जी संत मंडळी, सज्जन मंडळी ज्यांचा सहवास करा आपल्याला मिळायला हवा, हे स्वाभाविकच थोडे असतात. बाकी जग सगळं असंच आहे बनलेलं, त्याला आपल्याला फार काळजी घ्यावी लागते. अगदी सगळे काही मोठं वेद, शास्त्र, पुराणं असं सगळं अभ्यास सारे आपल्या भोवतानी मिळतील असं नाही, परंतु आपला मार्ग जो काही आपल्याला योग्य हवा आहे तो दाखवणारी जी मंडळी त्यांच्या बरोबर आपल्याला जाता आलं पाहिजे, त्यांचं आचरण आपण बघितलं पाहिजे, शुद्ध आचरणाच्या माणसांबरोबर गेलं पाहिजे, सत्शास्त्र श्रवण केलं पाहिजे. हळूहळू ही युक्ती सूक्ष्म करण्याची, आपली बुद्धी अशी इंद्रियांच्या बाजूला वळलेली आहे, ती आपल्या परब्रह्माच्या बाजूला वळवण्याची युक्ती आपल्याला जमते असं समर्थ खात्रीपूर्वक सांगतात. आचार विचारांनी संपन्न असणाऱ्या माणसाला सज्जन संगतीचा लाभ झाला तर त्याची बुद्धी चांगल्या मार्गाने नक्की जाते अशी खात्री समर्थ आपल्याला देतात. आधी राखावा आचार, मग पाहावा विचार, आचार विचार पहिलं पार पाऊस येतो अशी ओळीमध्ये स्पष्ट दिलं आहे. पण आपल्या आचरणावर भर पहिला आहे. आधी आपलं आचरण, विचार आणि मग स्वाभाविक असल्या आचार विचारने पहिलं पार जाता येतं, म्हणजे परब्रह्म कुठे आहे ते आपल्याला ओळखता येतं अशी खात्री पण त्यांनी या समाजात आपल्याला दिली. आता असं जे काही आहे म्हणजे त्या परमार्थाची जाण आपल्याला यायला व्यवस्थितपणानं, नियमाच्या आचरणानं, अगदी अभ्यासानं असं जर आपण सगळं केलं तर परमात्मासून आपल्याला करणं कठीण नाही असं सांगितलं समजता येईल आपल्याला. पण अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे ना. अभ्यास न करणाऱ्या टोणक्याला कसं करणं हे शक्य आहे. आम्हाला सगळं ऐकतं पाहिजे, रेडी पाहिजे आणि इमिजिएट पाहिजे. तयार तर पाहिजेच, पण आम्हाला लगेच पाहिजे, आम्हाला वेळ नाही आणि त्यासाठी आमची गडबड होते. ते आपल्याला सांगता असं नाही. अगदी डोळस जरी माणूस असला तरी त्या डोळस माणसासुद्धा बिचारी फसतात आणि गडबड होते त्यांची. इथे तर आपल्याला टोणकायला म्हणजे त्या आंधळ्याला पण सिद्ध करायचं आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला कितीतरी त्या आंधळ्याला कितीतरी किंवा टोणक्याला कितीतरी परिश्रम करायला आहे आणि तो जो अभ्यास करणार नसेल तर कसं साधणार. त्यामुळे लगेच काही सगळ्या गोष्टी होतील असं नाही, बरोबर होतील असं पण नाही. पण त्यांनी जर ठरवलं ते होऊ शकतं. डोळस फसतात तसं हा पण सुरुवातीला कदाचित फसेल. म्हणजे डोळस माणसं फसतात म्हणजे काय,
आपल्याला कळेल की इतकी साधना करणारी मंडळी सुद्धा खरोखर त्यांची फसवणूक होते आणि ती साधना वाया जाते. नेहमी आपल्याला विश्वामित्राचं उदाहरण पण देतो की त्या केली त्याची सगळी साधना घालवली, मग आपण म्हणून त्यांना नाही जमलं तर आमचं काय. म्हणून आपण आपली लगेच त्याच्यातून सुटका नाही करून द्यायची. तर त्याला जमलं नाही म्हणजे आमचं काय नाही, आपल्याला सुद्धा जमू शकेल अशी खात्री समर्थ आपल्याला देतात. ती मोठ्यांची उदाहरणं देऊन आपल्याला नाही जमलं तरी चालेल अशी सुटका आपण करून घेणं काही योग्य नाही. तर आपण दोनच माणसाला जमो न जमो, आपण टोळपे आहोत, आपण अंध आहोत, पण आपण ज्या मार्गाने संत आपल्याला जायला सांगतात त्या मार्गाने गेलो तर आपल्याला नक्की परब्रह्म काय ते कळणार आहे अशी खात्री आपल्याला तरी अखेरच्या भागामध्ये मान्य करायला सांगितलं. सगळं जे की पाप पूर्ण स्वर्ग नरक असं सगळं म्हणतो, तर हा जो टोळपा आहे ना किंवा नुसतं दृश्य जगावरती विश्वास ठेवणारे तुम्ही आम्ही सगळे जण आहोत ना, ही सगळी मंडळी काय आहे तर आपण हे सगळं जे काही दृश्य जग आहे ते खरं मानतो, एकच मानतो आणि मग विवेक काय आणि अविवेक काय हे पण सगळं आपल्याला येत होतं. कधी विवेकाने वागतो, कधी वाटतं आपण जगात चांगलं वागून काय उपयोग आहे, आपण पुष्कळ चांगलं जग जर एवढं वाईट आहे तर मीच एकटीने चांगलं वागून काय होणार आहे असं आम्हाला नैराश्य पडलं. अगदी उघडपणानं आपल्याला लोक विचारतात, अहो तुम्ही एवढं तत्वानी वागणार आहे पण ब्लॉग घेतला तेव्हा दिलंच असाल ना काहीतरी ब्रॅकनी असं लोक आपल्याला विचारतात. म्हणजे तुम्ही पण गैर वागताय असं त्याला दाखवायचं असतं. म्हणजे लोक जगामध्ये गैरच व्यवहार करतात असं सर्व काही सगळं पक्कच झालेलं आहे. मग आपल्याला सांगावं लागतं की नाही थोडा आम्हाला महाग पडला पण आमचं ठरलं होतं की चेकनीच सगळी किंमत द्यायची, नाही ब्लॅकली पैसे द्यायचे, म्हणून मला ते करावं लागलं असं आपण सांगून सुद्धा लोक आपला विश्वास ठेवत नाही. कारण ही आता अशी पक्की अशी धारणा झालेली आहे की जगामध्ये वाईटच वागावं लागतं, जगामध्ये चांगलं बघून कामं होतच नाही अशी मुळे आपली पक्की धारणा झालेली आहे. म्हणून समर्थ आपल्या याच्यात सांगणार आहे की हे टोळक्याचं लक्षण आहे की पाप पुण्य चांगलं वाईट हे काही नाहीच, सगळं सारखंच आहे असं सगळं होतं. हे म्हणाले अमृत आणि विष एक मानण्यासारखं आहे असं मानलं जग हे चांगल्या वाईटाने बघलेलं आहे. हे जवळ काही हे अमृत आणि विष एक मानलं कारण त्या परिणाम ठरलाय ना, अमृताचा परिणाम अमृतासारखा होणार, विषाचा परिणाम विषासारखा होणार, पण तसं होत नाही. सगळं मूळ एकच आहे असं होतं. विष घेतलं तर प्राण जाणारच आहे ना, काय थांबणार नाही. ज्याचं त्याचं त्याच्यासाठी किती तयारी करावी लागेल की विष घेऊन सुद्धा या स्थूल देहावर विषाचा परिणाम होणार नाही अशी उदाहरणं आपल्याकडे आहे. कृष्णभक्त मीराबाईवर त्या विषाचा परिणाम झाला नाही, वेण्णास्वामीवर विषाचा परिणाम झाला नाही, कारण आपण काय घेतो ते अमृतच प्राशन केला जणू काही. देणाऱ्याने विष दिलं पण यांना ते अमृतच वाटलं. अशी स्थूल दयावर परिणाम न होणारी सुद्धा मंडळी आहेत, पण मनाने ठरवलं की ते अमृतच आहे. त्या टोकाचं सुद्धा आपल्याला जमू शकतं. ते जग कसं आहे याच्यापेक्षा आपण विचार केले की कसं व्हायचं ते आपल्याला सांगतात. त्या प्रपंच करणार ढळलोक परलोक असं सगळं जे की आहे ते त्या सोप्या वाटणाऱ्या, सोप्या म्हणजे अगदी वाटणारा का म्हणते की तो खरा सोपा नाही आहे, वाटतो फक्त आपल्याला सोपा, पण या मार्गाने गेलं तर परब्रह्म परमात्मा काय प्रकरण आहे हे आपल्याला सहज कळेल असं संत मोठ्या हिमतीने आपल्याला सांगतात. अगदी श्रवण मनन सूक्ष्मदृष्टी विचार विवेक अशा सगळ्या मार्गाने जायचं आहे. काही त्याच्यासाठी बा एक 10-20 लाख रुपये लागणार होते तेव्हा कुठे आपल्याला ते परब्रह्म कळेल असं काहीच नाही आहे, काहीच लागणार नाही आहे. तरी देखील आपल्याला परब्रह्म कळणारच आहे. परमार्थ खरा कसा आहे कळण्यासाठी फक्त संतांची संगत आपल्याला हवी, चांगले ग्रंथ आपण वाचायला हवे, योग्य अर्थ त्याच्यातला आपण मिळवला पाहिजे. एवढं सगळं आपल्याला करणं म्हणजेच साधना करणं आहे. ती साधना काही नाही की आपलं काम होणार आहे, इतकं कधी त्याला ते परमात्मा दूर नाही आहे. सत्संगतीचे कितीतरी श्लोक योगायोग आहे, पण कालच्या शेवटचे 3 श्लोक आमचे सत्संगतीचेच होते. तुम्ही पण मनाच्या श्लोकाला पुस्तक उघडलं की 202, 203, 204 हे सगळे सत्संगतीचे श्लोक आहेत. तर कालच आपला हा सगळा विचार झाला तर सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संग कुठे श्रमल्या मिळेना. पण ही संत मंडळी असतात ना की एकेका शब्दाने आपल्याला थोडं थोडं वेगळं सांगतात. आधी सांगतात की त्या सत्संगतीचा महिमा कळेना, आपल्याला कळत नाही पण सत्संगतीचा महिमा अपार आहे. आणि पुढे म्हणतात सत्संग कोठे श्रमल्या मिळेना, तो सत्संग मिळवायला श्रम करावे लागतात. सकाळी झाला गडकरीचा वर्ग की पुन्हा इथे यावं लागतं, तेव्हाही सगळी अशी सत्संग मंडळी भेटतात, नाही तर नाही भेटत. घरी राहिलं की असे आठवण होते की अरे आज आपले सगळे परिवार भेटला नाही आपला का. तर हा जो सत्संगाचा महिमा आहे तो आपल्याला मिळवावा लागतो, त्याच्यासाठी परिश्रम करावे लागतात. सत्संगतीने तुटती कुबुद्धी, आपोआपच वाईट विचार बाजूला होतात.
काहीच त्याच्यासाठी करावं लागत नाही. चांगल्या माणसांच्या सहवासात का राहायचं, तर चांगल्या माणसांच्या सहवासात राहिलं की वाईट विचार आपोआप गळून पडतात. सत्संग झाल्या बहुसाल दृष्टी, आणि हे पुष्कळ वर्ष आपल्याला उपयोगी पडतं की जी सत्संगाची दृष्टी आपल्याला मिळते आणि सत्संग बुद्धीला पण जातं ते आपल्याला पुष्कळ वर्ष मिळतं. किती चांगली संगत सत्संग आपल्याला मिळावा, लोकांचा चांगल्या लोकांचा सहवास, सज्जनांचा सहवास मिळावा, चांगल्या गोष्टी ऐकाव्या पाहाव्या, हे कमी असतं. ही तर गोष्ट खरीच आहे. म्हणून तर आपल्याला तिकीट काढून तिकीट मिळत नाही अशी परिस्थिती, आणि आपल्याकडे चांगल्या कार्यक्रमाला 15-20 एवढीच मिळणार असं तर दृश्य आपल्याला दिसतंच. त्यामुळे तर बरोबरच आहे की हे आहे चांगलं, पण तिथे जावं असं आपल्याला वाटत नाही. दुर्योधनाने उत्तर दिलं होतं ना की काय चांगलं काय वाईट मला कळतं, पण मला चांगलं करावं असं वाटतं. काय चुकीचं काय पापाचं काय पुण्याचं मला कळतं, पण मला पापच करावं असं वाटतं. तसं आपलं आहे की आपल्याला सुद्धा चांगलं काय वाईट काय कळतो, सत्संग आपल्याला कळतो, पण सारखं नाही हो आपल्याला तो झेपत. आपलं तासभर ठीक आहे असं आपण म्हणतोच. ते जे काही आहे त्याच्यात ते आपल्याला सांगतायत की मनाला त्या सारख्या सत्संगात आनंद मिळतो तिथे आपण तो घेण्याचा प्रयत्न करावा. आपोआप चांगले विचार मनात येतात, वाईट विचार जातात. असा सहवास मिळणं, प्रयत्नपूर्वक मिळणं आवश्यक आहे. असं होतं की सगळीकडे हल्ली काय झालं आहे की स्वार्थ वाढला आहे, जिकडे तिकडे फार स्वार्थ वाढलेला आहे, आणि झपाटण्यासारखं लोक पैशाच्या मागे लागलेले आहेत. म्हणजे कितीतरी चुकीचं आहे का बरोबर आहे तो ज्याचा त्यांनी विचार करायचा, पण निवृत्त होतो, आपल्याला पेन्शन मिळतो, तरीसुद्धा आत्तापासून काय करायचं, घरी बसून मग आपल्याला काहीतरी दुसरी नोकरी करायची वाटते. हे असं अनंत मंडळी करताना आपल्याला दिसतात. ते त्यांच्या दृष्टीनं ते बरोबर असतं, चुकीचं असतं का बरोबर असतं त्यांच्या. पण मनात विचार असा येतो की किती चांगल्या गोष्टी समाजामध्ये करायला आहेत, त्याच्यासाठी आपला वेळ, आपली शक्ती, आपला पैसा कामी वापरायचा. कशासाठी आता पुन्हा पैसेच मिळवं, पण हे सगळं जग जे भोवतालचं आहे त्याचं स्वार्थी झालेलं आहे, पैशाच्या मागे लागलेलं आहे, आणि त्यामुळे हे सगळं असं झपाटण्यासाठी माणसं पैसा करतायत. सगळीकडे असंच करणारी मंडळी आपल्याला दिसतात, तेच जर ती बरोबर आहे असं आपल्याला वाटतं. खरंच असं होतं की लायब्ररीज एवढ्या असतात, किती लोक वाचनालयात त्या पुस्तकांचा जातात वापर करायला. मग असं आपल्याला दिसतं की मॉलमध्ये तुफान गर्दी, आणि जिथे मिळतं आहे चांगलं काही तिथे माणसं जात सुद्धा नाही असं आपल्याला दिसतं. म्हणून संत संगीची जावे, सत्शास्त्र श्रवण करावे, उत्तम गुणाचा अभ्यासावे, नाना प्रयत्न निंदळ्या प्रयत्न करून हे काम करावे असं आपल्याला सांगतात. खरोखरच आहे, ब्रह्मानंद संत संगे ब्रह्मानंदो झाला असं वर्णन करतात ते असं आहे. 3 गोष्टी आपण या समासामध्ये शिकलो. पहिली गोष्ट आपण शिकलो की माणसामधला म्हणजे आत्मा आहेच आहे तिथे, पण तो सूक्ष्म बुद्धी सूक्ष्म दृष्टी केल्याशिवाय त्याची आपल्याला ओळख होते. त्याच्यासाठी पहिल्या भागामध्ये आपण सूक्ष्म दृष्टी करायला सांगितली. नुसती दृष्टीच नाही, दृष्टी आपलं म्हणायचं दिसणं हे तिचं काम आहे म्हणून दृष्टी म्हणतात, पण सूक्ष्म बुद्धी करावी लागते. आणि बुद्धीचं आपण वर्णन केलं की त्याला ती जी इंद्रियांकडे भक्ती आहे तिला आपल्याला आत वळायला पाहिजे, आत्मसन्मुख करायला पाहिजे. म्हणजे मग ती बुद्धी आत्मसन्मुख झाली की मग ह्या अशा अशाश्वत गोष्टींकडे तिचं लक्ष जाणार नाही. ती ज्याला आपण साध्या भाषेमध्ये भगवंताशी अनुसंधान असं म्हणतो, त्या अनुसंधानात ती राहिली की ती इकडे तिकडे जाणार नाही. संतांच्या सहवासात, सद्गुरूंच्या सहवासात राहीलच राहील. खरोखरच आपल्याला निवड निराकार असणाऱ्या त्या भगवंताचं परिचय व्हायला ती बुद्धी आपल्याला मदतच करेल. पण ह्या सूक्ष्मामध्ये आपल्याला जावं लागेल. हा एक भाग आपण शिकलो. दुसरा भाग आपण असं शिकलो की या दृश्य जगामध्ये निरनिराळ्या गोष्टी आहेत की नाही, अनंत शाखा आहे, त्या सगळ्यामध्ये बुद्धी रमते आहे की नाही. काही गोष्ट शिकायची आहे, अगदी कुठली कला शिकायची आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला बुद्धीचा वापर करावा लागतो. त्यामुळे या दृश्य जगामधल्या सगळ्या तर ते ज्ञानच आहे, ते काही आत्मज्ञान नाही आहे, परंतु या कलांमधलं जे ज्ञान आहे त्याच्यातही आनंद आहे. कलेमध्ये ज्ञान आहे, कलेमध्ये आनंद आहे. त्यामुळे ते शिकण्यासाठी आपल्याला बुद्धीचा वापर करावाच लागतो. अगदी बरोबर आहे. नुसता बुद्धीचा नाही, जोडीला स्मरणशक्ती पण आपल्याला लागते. त्या स्मरणशक्तीचा पण वापर आपल्याला करावा. काल जे शिकवलं आहे, समजा एखाद्या संगीताचा त्रास आहे तर काल झालेलं आज आपल्याला आठवावं लागतं, नाही तर ते मागचं गेलं असं कसं चालेल. त्यामुळे स्मरणशक्तीची पण जोड आपल्याला द्यावी लागते, बुद्धी लागते, स्मरणशक्ती पण लागते. अगदी परब्रह्माच्या क्षेत्रामध्ये पण हेच हवं, बुद्धी पण हवी आहे, स्मरणशक्ती पण हवी, आणि त्याच्याच आधारे आपण या पद्धतीने फक्त आपल्याला
हे इथे जसं आपण आपली बुद्धी आणि स्मरणशक्ती लावतो तशी आपल्याला ह्या परब्रह्म परमात्म्याकडे पण लावता आली पाहिजे. ज्ञानाच्या किंवा कलेच्या क्षेत्रामध्ये आपण सहज त्याचा उपयोग करतो, अगदी सहज आपण उपयोग करतो. तर इथे सुद्धा आपल्याला त्याचा उपयोग करता आला पाहिजे असं त्यासाठी म्हणजे बुद्धीला आत्मसन्मुख करायचं. आणि तिसरा भाग श्रवण मननाचा सांगितला, सत्संग कसा करावा. सद्गुरूंचं जे काही सांगणं आहे ते प्रमाण मानावं. काही तिथे शंकेला जागा ठेवू नये की असंच असेल का, सांगितलेलं म्हणजे करायचं. ते आपल्या कुवतीप्रमाणेच आपल्याला सांगतात. जसं नेहमी उदाहरण देतात, एखाद्या पूर्वीचं वैद्य असायचं ना, ते वैद्य औषध देताना आपल्याकडे आलेला जो पेशंट आहे त्या पेशंटची जी काही आर्थिक परिस्थिती कशी आहे त्याप्रमाणे ते वैद्य औषध द्यायचं. औषध तेच असतं, पण गरीब असेल तर त्याला सगळ्याचे पाण्यातून घ्या, जरा पैसेवाला असेल तर सगळ्याचे मधातून घ्या, पण अगदी श्रीमंत असेल तर मग सोनं उभार आणि त्याच्यात हे औषध घ्या. तसं समर्थ आपल्याला सांगताय की आपण कुठल्या पायरीवर आहे तसं आपल्याला ती उपासना सांगते. पण सामान्यपणानं जी उपासना सद्गुरूंनी सांगितलेली आहे ती उपासना करायची, साधना करायची, सत्संगात राहायचं, संतग्रंथाचा अभ्यास करायचा. आपोआप आपली जी काही प्रगती व्हायला हवी ती त्यांना बरोबर कळतं. संतांना, सद्गुरूंना ही गोष्ट कळते की समोरच्या साधकाला नेमकं काय सांगावं म्हणजे त्याची प्रगती होणार आहे असा विचार करून त्यांनी आपल्याला सांगितलं. हळूहळू वासना क्षीण होऊन जातात. या दृश्य जगात जे आपण रमतोय असं म्हटलं ना सुरुवातीला, ते दृश्य जगात रमणं कमी कमी व्हायला लागतं. इकडे नावड आणि इकडे आवड असं आपल्या वृत्तीतला बदल होतो. इतकंच काय, वृत्ती शांत व्हायला लागतं. हे पण हवं आहे, ते पण हवं आहे, ते पण हवं आहे, असं काही आपल्याला वाटलेलं होतं, असं सगळं होतं. असं बुद्धीनं ईश्वर चिंतन करायला आपल्याला या समाजात सांगतात समर्थ. आणि मगही आपण जरी पूर्णपा असलो तरी तो आपण नक्कीच सिद्ध होऊ आणि आपल्याला पूर्ण परमात्म्याची आपल्याला ओळख होईल याची एक खात्री त्यांनी या सगळ्या दर्शकाच्या अखेरच्या समासामध्ये आपल्याला दिलेली आहे. असा हा सत्संगाचा सोपा समास आहे. स्वदेश हि रक्षणा विनती पठाना घडो, समयामुची काली पडो.